नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे सगळी पूजेची तयारी केलेली असते। म्हणजेच सगदेव दादाने आणि सावलीने सर्व पूजेची तयारी केलेली असते। त्या दोघांनी छान अशी पूजा मांडलेली आहे, सर्व तयारी झालेली आहे। त्याच वेळेस अमृता तिथे आलेली असते आणि अमृता म्हणत असते, झाली पूजेची तयारी? तेव्हा सावली सांगत असते की हो झाली। त्यानंतर सावली आता अमृताला तिथे बोलत असते, तिथे सगदेव दादा पण असतो, ते सगळेजण बोलत असतात। आणि तेव्हा इकडे अमृता म्हणत असते की चल आता बाहेर गुरुजीही आलेले आहेत आणि आता लवकरच पूजेला सुरुवात होईल। असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं, परंतु एक गोष्ट मात्र घडते, ती म्हणजेच इकडे अमृता जेव्हा सावलीला सांगत असते तेव्हा तिथं आलेली असते ती म्हणजेच ऐश्वर्या। ऐश्वर्या म्हणते की काय चाललंय तुझं? तू तिकडं कुठंही यायचं नाही, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की तू तिथे यायचं नाही, तुझा तिथे काहीही संबंध नाही, या भाषेत ती बोलायला सुरुवात करत असते। तेव्हा मात्र इकडे अमृतालाही धक्का बसलेला असतो, हे सगळं काय आहे, हे असं का बोलत आहे, हा प्रश्न अमृतालाही पडलेला असतो। आणि त्याचबरोबर अमृता इकडे ऐश्वर्याशी बोलत असते, ऐश्वर्याला म्हणत असते की असं काय करतेस? अगं सारंग आणि ती दोघंही पूजेला बसणार आहेत ना, मग तुझं असं का म्हणणं आहे? हे सगळं चाललेलं असतं। तेव्हा सगदेव दादाला आणि सावलीला ती सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, तू प्रत्येक वेळेस या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे, या घराशी तुझा संबंध आहे अशा पद्धतीनं तू वागत आहेस, पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, तू या घरातली कोणीही लागत नाही, तुझा या घराशी काहीही संबंध नाही। असं सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि ती सावलीला हे सगळं बोलत असते। त्यासोबतच ती सांगत असते की तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जायचं आहे, तुम्ही या दोघांनी या घराशी कोणताही तुमचा संबंध नाही, त्यामुळं तुम्ही पूजेला यायचं नाही, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे तुम्ही दोघांनी, लक्षात येते ना तुमच्या? असं म्हणत ती बोलत असते। तेव्हा मात्र अमृता वहिनीला त्याचबरोबर सगदेव दादाला सावलीला वाईट वाटतं आणि ऐश्वर्या मात्र त्यांना सांगत असते की निघा, आत्ताच्या आत्ता तुम्ही निघा दोघांनी, अजिबात तुमचा इथे काहीही संबंध नाही आहे, तुम्ही इथे यायचं नाही, या भाषेत ती बोलत असते। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सावलीला वाईट वाटलेलं असतं, आज पूजा आहे घरात आणि आपल्याला या पूजेमध्ये तिथे सामील होता येत नाही, या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं। त्यासोबतच आता सगळेजण बाहेर जमलेले असतात, गुरुजी आलेले असतात आणि गुरुजींना विचारलं जात असतं की हे नवग्रहांची पूजा का केली जाते, त्याचबरोबर पूजेला कोण कोण बसलं पाहिजे याबद्दलही बोलत असतात। ते म्हणजे इकडे सगळे बोलत असतात, विचारत असतात, सगळेजण तिथं आहेत। आणि त्याचबरोबर इकडे सावलीच्या बद्दलही विचारलं जातं गुरुजींना। आता चंद्रकांत विचारत असतो की या पूजेला कोण बसलं पाहिजे, असं चंद्रकांतचं बोलणं असतं। आणि तेव्हा मात्र चंद्रकांतचं हे जे बोलणं असतं ते बोलणं जेव्हा चालू असतं तेव्हा गुरुजी म्हणत असतात की जर मुलाचं लग्न झालेलं असेल तर ते पती पत्नी दोघं बसतील। मग ते म्हणतात की सारंगचं तर लग्न झालेलं आहे, मग कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक सुखाच्या दुःखाच्या वाट्यामध्ये जी असते पत्नी असते ती भागीदार असते आणि त्यामुळं या पूजेला सारंगने त्याच्या पत्नीसोबत बसलं पाहिजे असं गुरुजींचं म्हणणं येतं। शेवटी तो सारंगचा निर्णय असेल असंही गुरुजींचं म्हणणं असतं, कारण विवाहानंतर कोणताच पुरुष एकटा पूजेला बसत नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। म्हणजेच आता चंद्रकांतने मुद्दामच ही गोष्ट केलेली असते, कारण सावली या घरात आलेली आहे तेव्हापासून तिला या घरच्या सुनेचा कोणताही अधिकार दिला जात नाही, पण आज या पूजेला बसण्याचा तिला तो हक्क, तो अधिकार मिळाला पाहिजे, कारण समाजासाठी का होईना सारंगची बायको सावली आहे, सावलीच्या गळ्यात सारंगच्या नावाचं मंगळसूत्र आहे, त्यामुळं तिला तो अधिकार मिळाला पाहिजे असं यांचं सगळ्यांचं म्हणणं असतं। परंतु इकडे तिलोत्तमा म्हणत असते त्याची काहीही गरज नाही, त्या मुलीला आपण या घरातली मानतच नाही, तर ही पूजा आपण सारंगसाठी करतोय, तर या पूजेला फक्त आणि फक्त सारंग बसेल असं तिलोत्तमाचं म्हणणं असतं। आणि सारंगला तर जाणवलेलं असतं की सावली इथं आलेली नाहीये, सावली नक्की कुठे गेलेली आहे, म्हणजे एवढी सगळी पूजेची तयारी करत होती ती, सावली कुठे गेलेली आहे हा प्रश्न सारंगला पडलेला असतो। आणि म्हणूनच सारंग आता तिथे विचारत असतो की सावली कुठं आहे। तेव्हा गुरुजीही सांगत असतात की सपत्नीक पूजा केली पाहिजे त्यांनी, कारण त्यांची पत्नी तर आहे ना। परंतु राजकुमार तिथे बोलत असतो, राजकुमार सांगत असतो परंतु एक प्रॉब्लेम आहे गुरुजी,
कारण आम्ही त्याच्या बायकोला आम्ही या घरची सून मानतच नाही, असं गुरुजींना तो सांगत असतो. परंतु तिथं आलेल्या तारा आणि भैरवीला मात्र या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो, कारण त्यांना ही गोष्ट नको असते. जर असं काही झालं म्हणजे सावली जी आहे तिच्या बाबतीत जर इथे ॲक्सेप्ट झालं तर सावली पुन्हा तारासाठी गाणार नाही, या गोष्टीची भीती त्यांना वाटत असते. त्यामुळं त्यांचं असं म्हणणं असतं की नको, हिला तो मान मिळालाच नाही पाहिजे, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. परंतु ऐश्वर्या तिथं असते आणि सारंग म्हणत असतो की अमृताबाईंनी मला असं वाटतंय की सावलीला बोलवलं पाहिजे, तू सावलीला बोलवून आण बरं. आणि मग अमृता जायला लागलेली असते. परंतु इकडे अमृताला चंद्रकांतने पण सांगितलेलं असतं, अमृता जायला लागलेली असते. परंतु तिला राजकुमार मात्र तिथं अडवत असतो, तिला डोळ्यांनी खुणवत असतो की नाही, तू नाही जायचं, असं राजकुमारचं म्हणणं असतं. परंतु अमृता मात्र ऐकत नाही आणि ती जायला लागते. काहीही झालं तरीही सावली आली पाहिजे आणि सावलीला ह्या पूजेचा मान मिळाला पाहिजे, असं अमृतालाही मनापासून वाटत असतं. आणि म्हणून तर अमृता आता सावलीला बोलवण्यासाठी गेलेली असते. तिलाही खूप छान वाटत असतं, कारण सावलीला आपण तो मान मिळवून देणार आहोत, ह्या गोष्टीमुळं तिलाही बरं वाटत असतं. कारण सावलीच्या आयुष्यात ते सुख आलं पाहिजे असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासाठीच तिनं जाते. सारंग मात्र विचारच करत असतो, कारण सावली का पूजेला नाही, घरातले सगळेजण आहेत. पण अजूनही सारंगच्या लक्षात ह्या गोष्टी येत नसतात की सावलीला ऐश्वर्या तिथे येऊ देत नाही आहे. मागं पण त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सावली त्याला भेटायला आलेली होती. तरीही त्याच्या ह्या गोष्टी का लक्षात येत नाही, ऐश्वर्या नक्की काय करते हे त्याच्या का डोळ्यासमोर देत नाही. परंतु आता चंद्रकांतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की सावली आणि सारंग दोघंही पूजेला बसणार आहेत. भैरवी म्हणत असते की जी गोष्ट मला नको आहे तीच गोष्ट आधी घडत आहे. आणि त्याचबरोबर भैरवीचं असं म्हणणं असतं की नाही, या मुलीला तो मान मिळता कामा नये, असं भैरवीचं म्हणणं असतं. आणि भैरवीसाठी हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं असतं. परंतु ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. काहीही झालं तरीही आत्ता सावलीच्या बाबतीत पूजेचा मान तिला मिळत असतो, पण आणखी काही गोष्टी समोर येणार असतात. तर ऐश्वर्याची मात्र वाट लागलेली असते. ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या खूपच विचित्र अशा पद्धतीनं घडत असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही सावलीसाठी आता तो पूजेचा मान मिळणार असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सावलीला हा पूजेचा मान दिला जाणार असतो आणि तो मान देणार असतो तो म्हणजे सारंग. सारंगने सावलीला पूजेचा मान द्यायचं ठरवलेलं असतं. अमृता जाते, सावलीला बोलवते, त्याचबरोबर सगदेव दादालाही बोलवते. सगदेव आणि सावली दोघंही आता आलेले असतात आणि मग सावलीला तिथे पूजेसाठी बसवलं जातं. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सावली आता सारंगसोबत जोडीने पूजेला बसणार असते. सावलीची आणि सारंगची गाठ बांधली जाणार असते. सावलीला तिथे पूजेसाठी बसवलं जातं आणि सावली तिथे पूजेसाठी बसते. ही गोष्ट खूप छान असते. सावलीलाही खूप छान वाटत असतं. फायनली तिच्या आयुष्यात तो आनंदाचा प्रसंग आलेला असतो. सारंगबरोबर ती पूजेला बसत असते. परंतु इकडे ऐश्वर्या तिलोत्तमा यांची मात्र वाट लागलेली असते. त्यांच्या मनात अजिबात नव्हतं की सारंग आणि सावली या दोघांनी पूजेला बसावं. परंतु आता गुरुजी हे सारंग आणि सावली यांना दोघांना पूजा करायला सांगत असतात. पुढचे मंत्र सुरू होतात, कारण ही जी पूजा होणार असते ती सारंग च्या सुखासाठी त्याच्या भवितव्यासाठी केली जाणार असते. या सर्व गोष्टी घडत असतात. सारंग आणि सावली दोघेही पूजेला बसलेले आहेत. एवढ्या छान पद्धतीने घरामध्ये पूजा सुरू आहे. सारंगच्या भविष्यासाठी पूजा सुरू आहे आणि सारंग हा सावलीसोबत पूजा करत आहे. त्यानंतर आता सारंगला गुरुजी तिथं काही गोष्टी सांगत आहेत, त्या केल्या जात आहेत. आणि त्याचबरोबर पुढचा विधी असतो तो म्हणजे मंगळसूत्राचा. मंगळसूत्र जे आहे त्याचीही पूजा करायची असते आणि त्यासाठी गुरुजी सांगत असतात. त्यानंतर सर्वजण तिथं पाहत असतात. सावलीला त्या पूजेमध्ये खरंच खूप छान वाटत असतं, कारण तिच्यासाठी हे स्वर्गसुख असतं. सारंग आणि सावली दोघंही मिळून पूजा करत आहेत. इथे अस्मी मात्र पळालेली असते. अस्मी तिथून निघालेली असते. अस्मी पळाली आहे ही गोष्ट आता जगन्नाथच्या माणसांना कळते. जगन्नाथची माणसं जी आहेत ती लगेचच फोन करतात आणि इकडे जगन्नाथला सांगू लागतात. जगन्नाथला सांगतात की साहेब, जगन्नाथ शेठ असं असं झालेलं आहे आणि ती तिथून निघालेली आहे, ती पळालेली आहे.
तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. जगन्नाथला कळत नसतं की अस्मी कशी पळाली, अस्मी तर नाही पळायला पाहिजे होती, अस्मी कशी पळाली हा प्रश्न जगन्नाथलाही पडलेला असतो. आणि जगन्नाथ मात्र पाहत असतो. जगन्नाथला आता टेन्शन आलेलं असतं. त्याला आता भीती वाटायला लागलेली असते, म्हणजे सारंगच्या आयुष्यामध्ये आता अस्मी पुन्हा येणार की काय ही भीती जगन्नाथला वाटत असते. इकडे सावली आणि सारंग दोघंही पूजा करत असतात. आता सारंगच्या हातामध्ये तो मंतरलेला जो धागा असतो तो बांधला जात असतो. त्यानंतर गुरुजी सावलीला सांगत असतात की ते मंगळसूत्र आहे त्याची पूजा करावी लागणार आहे, कारण सारंगच्या नावाचं मंगळसूत्र हे सावलीच्या गळ्यात असतं आणि त्याची पूजा केली पाहिजे असं गुरुजींचं म्हणणं असतं. आणि मग ते मंगळसूत्र काढून द्या असं गुरुजी सांगत असतात. खरं तरी त्या गुरुजींनी हे चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे. मंगळसूत्र न काढताही पूजा करता येते, पण गुरुजींनी ते मंगळसूत्र काढायला सांगितलेलं असतं. आणि मग सावली गळ्यातलं ते मंगळसूत्र काढत असते. मग तिला काही ते लक्षात येत नसतं, तेव्हा सारंग तिची मदत करतो आणि ते मंगळसूत्र तिला काढू लागतं, का तर त्या मंगळसूत्राची पूजा करायची असते. सावली आणि सारंग दोघंही आता तिथे पूजेसाठी बसलेले आहेत आणि त्यावरून या सर्व गोष्टी घडत असतात. सावली सारंगकडे तिथे पाहत असते आणि सारंग म्हणत असतो की हे फक्त मी कर्तव्य करत आहे. या घरामध्ये तुला सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. मी कधीही तुला बायकोचं स्थान देणार नाही, कारण तिथे तिलोत्तमा असते आणि तिलोत्तमाच्या डोक्यात मात्र नको ते विचार सुरू झालेले असतात. इकडे भैरवी आता तिलोत्तमाचे कान भुंकायला, तिच्या कानात भुनभुन करायला तयारच झालेली असते आणि ती म्हणत असते की तिलोत्तमा, मी जे पाहते तेच तू पण पाहते ना गं, म्हणजे मला जे दिसतंय तेच तुलाही दिसतंय ना, असं भैरवी तिलोत्तमाला सांगत असते. आणि मग गुरुजी सांगत असतात की आता पुढचा विधी करायचा आहे, तो म्हणजेच हा मंगळसूत्राचा, म्हणजे मंगळसूत्र आता ते घालायचं आहे, हा पुढचा विधी केला जाणार असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिलोत्तमा त्याचबरोबर भैरवी तिथं बोलत असतात. भैरवी मात्र मूर्खासारखं बोलत असते आणि हे सगळं तिचं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सावलीला मात्र खूपच छान वाटत असतं. सारंग म्हणत असतो की हे माझं कर्तव्य म्हणून मी करत आहे. सावलीही मनातून म्हणत असते की सारंग सर, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं कर्तव्य म्हणून करत आहात. परंतु इकडे सावली मात्र ते पाहत असते. सावलीलाही छान वाटत असतं आणि मग सावली म्हणत असते, कसंही असलं तरीही आज तुम्ही माझ्यासाठी जे करत आहात ना सारंग सर, ते स्वप्नातही विचार करू शकत नाही. हेच तर का, यालाच का तर एक सुखाची नांदी म्हणतात, असं सावली म्हणत असते. आणि सारंग तिच्याकडे पाहत असतो आणि गुरुजी पाहत असतात. तेव्हा तिलोत्तमा समोर येते आणि म्हणू लागते की हा जो विधी आहे तो आपण नंतर केला तर चालणार नाही का. आणि मग ती जे मंगळसूत्र आहे ती काढून घेते. म्हणजे तिला असं वाटत असतं की हे जे मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र सारंगने सावलीच्या गळ्यामध्ये घातलं नाही पाहिजे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो, कारण ही तिलोत्तमा अशा पद्धतीनं का वागत आहे हा प्रश्न पडलेला असतो. कारण काहीही झालं तरीही सावलीचं ते मंगळसूत्र तो तिचा हक्क आहे, तो तिचा अधिकार आहे. परंतु सारंग तिथे उठतो आणि म्हणतो की आई ते मंगळसूत्र दे, कारण तो सावलीचा हक्क आणि अधिकार आहे, तो आपण तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ते मंगळसूत्र दे असं म्हणत सारंग ते मंगळसूत्र तिलोत्तमाला मागत असतो. परंतु राजकुमार म्हणत असतो की सारंग तुला कळतंय का. तेव्हा सारंग म्हणत असतो की हो मला सगळं कळतंय. तिलोत्तमा म्हणत असते की तू मला शब्द दिलेला आहे सारंग, तू विसरतोयस. सारंग म्हणत असतो की नाही आई, मी तुला दिलेला कोणताही शब्द मी विसरलेलो नाही, मी तुझे सगळे शब्द पाळत आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते की सारंग तुझ्या सुखासाठी तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, तुलाही हे माहिती आहे. तरीही तेव्हा सारंग म्हणत असतो हो मला माहिती आहे तू माझ्या सुखासाठी माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, पण आज आई तू चुकत आहेस ना, त्यामुळं मी हे सांगत आहे. असं म्हणत त्याने आता ते मंगळसूत्र घेतलेलं असतं आणि सावलीला म्हणत असतो की हे मंगळसूत्र. आणि मग सारंग जेव्हा ते मंगळसूत्र घेतो, सावलीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालायला लागतो, त्यावेळेस एक मोठा अनर्थ घडतो. म्हणजे जगन्नाथच्या तावडीतून सुटलेली जी अस्मी आहे ती तडक आता पळत निघालेली असते, ती म्हणजे इकडे मेहेंदळेंच्या घराकडे. आणि सारंग सावलीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत असतो, त्यावेळेस ती अस्मी येते आणि ते मंगळसूत्र हातामध्ये पकडते आणि ते मंगळसूत्र आहे ते तिला घालू देत नाही, ते खेचते आणि ते मंगळसूत्र तुटून पडतं. म्हणजे ते मंगळसूत्र आता अस्मीने तोडलेलं असतं. सावलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, ताराला त्याचबरोबर बाकी सर्वांना खूप आनंद झालेला असतो.
म्हणजेच हे मंगळसूत्र घालून न देण्यासाठी तिथं पुढं आलेली असते ती म्हणजे अस्मी. आणि हे सगळं माहिती असतं ते फक्त आणि फक्त ऐश्वर्याला. कारण अस्मीने तिथून निघाल्यानंतर एक कॉल केलेला असतो आणि अस्मी आता तिथं आलेली असते आणि अस्मी सर्वांच्या समोर सांगायला सुरुवात करते, ही मुलगी खोटारडी आहे. हिने आणि जगन्नाथने मिळून मला किडनॅप केलेलं होतं, मला खूप त्रास दिलेला आहे असं म्हणत तिने डायरेक्टली येते आणि सारंगला मिठी मारते. सारंगला मिठी मारलेली असते, रडत असते, मी माझ्या प्रेमाकडे परत आलेली आहे. राजकुमार म्हणत असतो, पण तू इथे का आलीस? तू जगन्नाथच्या गावडीतून सुटून आले हे सगळं मला माहिती आहे, पण तू इथं का आलेली आहे? काय संबंध इथे येण्याचा तुझा? तेव्हा ती म्हणत असते की माझं प्रेम आहे सारंगवरती, म्हणून मी सारंगकडे आलेले आहे. आणि मी कुठे जाणार होते? मी तिथे जगन्नाथच्या तावडीत अडकलेले होते. तेव्हाच मी ठरवलेलं होतं की मी माझे इथून सुटका करणार आणि डायरेक्ट येणार ते म्हणजे इकडे माझ्या सारंगकडे. आणि मी सारंगकडे आलेले आहे. सावली मात्र इथून अलगद निघालेली असते. सावली निघून चाललेली असते, परंतु सारंग मात्र तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. कारण काहीही झालं तरीही सारंगला माहिती असतं की सावलीची याच्यामध्ये काहीही चूक नाही आणि म्हणूनच त्याने थांबवलेलं असतं. परंतु घडतं मात्र वेगळंच. कारण इथं सगळेजण असतात, सगळेजण पाहत असतात, परंतु सारंगने मात्र सावलीचा हात पकडलेला असतो आणि सारंग हा सावलीची साथ देत असतो. तो सावलीच्या सोबत असतो. काहीही झालं तरीही त्याच्यासाठी सावली महत्त्वाची असते. आत्ता अस्मी आलेली आहे आणि अस्मी सर्व गोष्टी सांगत आहे, म्हणून काही सारंग लगेचच अस्मीवरती विश्वास ठेवत नाही. कारण सारंगला माहिती आहे की सावलीने काय केलेलं आहे. सावलीने आजपर्यंत सगळ्या गोष्टी सारंगला सांगितलेल्या आहेत. अस्मी म्हणत असते, मी काय करणार, कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता. तेव्हा राजकुमार, तिलोत्तमा सगळेजण तिथं असतात. तिलोत्तमा म्हणत असते की तू फसवलेस आम्हाला. या घरामध्ये फसवणूक करणाऱ्याला जागा नाही, फसवणूक करणाऱ्याला या घरामध्ये स्थान नाही असं तिलोत्तमा बोलत असते. परंतु अस्मी म्हणत असते की माझी फसवणूक झाली, मान्य आहे, हे सगळं या मुलीनं केलेलं आहे, या मुलीनं हे सगळं करायला मला भाग पाडलेलं आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि ती म्हणत असते की या मुलीमुळं झालेलं आहे. हिने आणि त्याचबरोबर या जगन्नाथने हे सगळं केलेलं आहे. या दोघांनी मिळून मला किडनॅप केलेलं होतं, या दोघांनी मिळून मला खूप त्रास दिलेला आहे असं ती सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की या सगळ्यांमुळं मला एवढा त्रास झालेला आहे, माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे सगळेजण मिळून मला खूप त्रास देत होते, माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीनं वागत होते असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की जगन्नाथने मला किडनॅप करून ठेवलेलं होतं आणि जगन्नाथमुळे या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत, हे सगळं चालू झालेलं असतं. आणि मग ती सांगत असते, तुला आठवतं आहे का सारंग, कारण या मुलीमुळं हे सगळं घडत होतं, ही मुलगी जबाबदार होती या सगळ्याला असं म्हणत ती बोलत असते. सारंगला आठवतं की रस्त्यावरती सावली तिथं एका बाईशी बोलत असते आणि ती म्हणत असते, अहो मी पैसे घेतलेलेच नाही आहेत तुमचे, हा प्रसंग आठवत असतो. त्याचबरोबर तिलोत्तमाला भैरवीनं सांगितलेलं आठवतं. भैरवीनं सांगितलेलं असतं की ही मुलगी खोटारडी आहे, बघ सारंगचं हे जे ब्रूस आहे ते बटन आहे ते हिने चोरलेलं होतं, हे सावलीनं चोरलेलं आहे, ते मला माहिती आहे असंही सांगितलं जात असतं. परंतु इकडे सावलीला त्या गोष्टी आठवत असतात, सारंगलाही त्या गोष्टी आठवत असतात. परंतु आता घडत आहे ते वेगळंच. कारण आता घरातील सर्वजण हे अस्मीवरती विश्वास ठेवत आहेत. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ह्या मुलीमुळे ऐश्वर्या म्हणत असते की आपलं नुकसान झालेलं आहे, ही मुलगी आपल्या आयुष्यात आल्यापासून हे सगळं असं घडत आहे, या मुलीला या घरात जागा नाही, म्हणजे सावलीला घरातून हाकलून द्यायचं आहे एवढं अस्मी सांगत आहे. जगन्नाथ आणि या सावलीने कॉन्ट्रॅक्ट करतानाही ती समोर होती आणि त्या जगन्नाथने माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं आणि ऐन लग्नाच्या दिवशी मला पळवलेलं होतं. ती म्हणत असते की मला या घरात यायचं होतं, माझ्या आणि सारंगच्या बाळाचा आवाज मला ऐकायचा होता, मी खूप स्वप्न पाहिलेली होती आणि ऐन लग्नाच्या दिवशी त्यांनी मला किडनॅप केलेलं आहे. सावली मात्र रडत असते. सावली एक शब्दही बोलत नाही. सावलीला वाईट वाटत असतं, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूपच भयानक अशा घडत असतात आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तिलोत्तमा म्हणत असते की या मुलीला या घरामध्ये जागा नाही असं म्हणत तिलोत्तमाने सावलीचा हात पकडलेला आहे आणि सावलीला खेचत ती बाहेर घेऊन चाललेली आहे आणि सावलीला घराच्या बाहेर काढलेला आहे आणि दरवाजा बंद करत आहे. आता सारंग सावलीला कसा मान मिळवून देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.